बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील नागेश शिंदे या सराईत चोरट्याला आज कागल येथील लक्ष्मी टेकडी येथे त्याच्या साथीदारासह पकडून 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. यात सातारा जिल्ह्यातील बाबासो देतके याला टेम्पोसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडील असणारा टेम्पो हा चोरीचा असून याबाबत MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळाली. नागेश शिंदे हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्याकडील एकूण 5 मोटरसायकली जप्त केल्या. तसेच त्याचा साथीदार मुस्तफा मोहम्मद, मुबारक खादरी, करीम शेख यांना कर्नाटक राज्यातून ताब्यात घेऊन त्याच्याकडील चोरीचे 2 टेम्पो, 2 मारुती सुझुकी, 1 बुलेरो, 1 होंडाई 4 चाकी अशा 6 गाड्या जप्त केल्या. पुणे-बेंगलोर हायवे लक्ष्मी टेकडी कागल येथून त्यांना पकडण्यात आलं. त्यांच्या कब्जातून टेम्पो जप्त केला. सदर आरोपीकडून 5 मोटरसायकलीसह 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेष मोरे, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, महेश मर्दानी, विनोद कांबळे, संजय पडवळ, अमित सरजे, संजय कुंभार, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर, सचिन बेणखिळे, सुरेश बाबर, मीनाक्षी पाटील यांनी तपास केला. न्यूज मराठी 24 साठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर.